Yeah.
हरी तुझी संगती तुझी संगती झाली आमची निश्चिंती 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 देखील ते मी देखील ते पांचाळ महाराज, दिगंबर महाराज पवार, वैभव महाराज गवंडे. तुझे संगती तुझे संगती तुझे संगती तुझे संगती
महायोगपीठे तटे विमृत्य परं पुण्डलिकाय दातुं देः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजपा चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता मज हृदय सद्गुरुजीनी तारिल संसार गुरु म्हणून अत्यादरो विवेकावरी हरी वंशी विभूषित करा नवनी पीतांबरा दृढबिंब फलांदरष्टाद करुणेंद सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वहं न जाने कृष्ण त्वदीय पदपङ्कज पञ्जरन्ते अद्यैव मे विशदमानस राजहंस प्राणप्रयाण समये कपवात वित्तये कण्ठावरोधन विदो स्मरणं कुतस्तुति शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनं विना पुस्तकधारिणी मम यदां दाढान्धकारभाव हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं मध्यप्रदां शरदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अमर राम जी से राम 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 कहियो जे हनुमान अमर राम जी से राम 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 कहियो जे हनुमान राम जी से राम 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 कहियो जे हनुमान अमर राम जी से राम 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 कहियो जे हनुमान हरे 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 बाबा हमारे हरि कीर्तन में
संता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा भव्या सुगटा योंदा प्रविश्वमवाच मिमां प्रसुप्तां संजीवयन्ति किल शक्तिदास्वराणाम् अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मी भोग सुखाची सुहरी विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मी भोग सुखाची सोहळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तनाच्या सेवेकरिता घेतलेला निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे साधू देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि काल्याच्या कीर्तनाकरिता निवडलेला अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आपल्या या श्री क्षेत्र तलवाडा गावामधून श्री क्षेत्र पंढरपूर अखिलगड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपल्या तलवाडा गावामधून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या असणाऱ्या चौकातून साई मंदिरातून आपल्या दिंडीचं प्रस्थान झालं आणि सर्वांच्या सहकार्याने ही दिंडी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असा हा असणारा सोहळा संपन्न अशा पद्धतीनं आजच्या काल्याच्या कीर्तनामधून सर्व स्वयंसेवकाच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये सर्व सहकार्य करणारे मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांनी या दिंडी करता सहकार्य केलं आहे त्यांच्या सहकार्यानं चालत असलेला हा दिंडी सोहळा आज या दिंडी सोहळ्याचं काला या दिंडी सोहळ्यामध्ये 3 असणारे पर्वकाळ आपल्याला पाहायला मिळतील. पंढरपूरचा आषाढी वारीचा काला, दिंडीचा समारोह आणि विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी व्यासांचं पूजन ज्या तिथीला
ज्या असणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलं ती पौर्णिमा म्हणजे आज आहे. असे 3 महान पर्वकाळ आणि या असणाऱ्या महान पर्वकाळाच्या निमित्ताने चालू असलेलं हे आणि होत असलेलं हे हरी कीर्तन आहे. विठाला विठाला हरे राम विठाला 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 विठाला. आणि या कीर्तनासाठी उपस्थित तुम्ही सर्वच असणाऱ्या माता भगिनी आहात, पुरुष वर्ग आहेत, त्यानंतर बाहेरगाववरून आणि आपल्या चौकातून गावातून परिसरातले सर्वच असणारे भक्त मंडळी, सर्व वारकरी मंडळी या दिंडी सोहळ्याच्या या काल्याच्या समारोपासाठी आपण सर्वच उपस्थित आहात. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सुंदरशी साथ सुंदरसा विना घेतल्याच्या नंतर सुरुवात ज्यांनी केली आपल्या दिंडीमध्ये सोबत होते रमेशजी महाराज मुळे बोगावकर, तसेच त्यांच्या तोडीचे असणारे ज्यांनी आपला काकडा दिंडीमध्ये ज्यांनी सुंदरसा काकडा केला असे कांता महाराज मुळे, लक्ष्मीकांत महाराज मुळे, त्यानंतर त्यांच्यात असणाऱ्या तोडीचे मृदंग आणि गायन दोनही एकत्र करतात असे असणारे दिगंबर महाराज पवार बेलगुडवाडीकर हे उपस्थित आहेत. ज्यांनी पूर्ण असणारी दिंडी पखवाज त्या ठिकाणी सोडला नाही, पखवाजाची सेवा दिली असे असणारे अजयजी महाराज गजमल माळीहोराकर हे या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं वैभव आणि खरोखर नाव ज्यांचं वैभव असे वैभव महाराज गवांडे, दिंडीसाठी त्यांना हजर राहता आलं नाही परंतु काल्याकरता मात्र निश्चितपणे उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी दिंडीमध्ये कीर्तनाकरता सुंदरशी साथ गवळणी म्हणण्याकरता साथ दिली असे असणारे आमचे किशोर महाराज पांचाळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर राधाकिशनजी महाराज साबळे असतील, यांनी सुंदरसं भजन आपल्या दिंडीमध्ये केलेलं आहे. विनेकरी आणि दिंडीचा विना या ठिकाणी काल्याच्या दिवशी ज्यांच्या खांद्यावरती आहे आणि दिंडीमध्ये सुद्धा ज्यांनी आपला खांदा विण्याला लावला नव्हे तर विण्या खांद्यावरती घेऊन चालले असे असणारे चांगोजी महाराज जंगली हवा भोगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. त्यानंतर ज्यांनी फळावरती येणं केलं परंतु वाजवण्याची सेवा काही प्राप्त करता आली नाही. कमी दुसरी कीर्तनाला गेले वाजवलं नाही ना. हा, ज्यांनी फळावरती उपस्थित राहिले परंतु वाजवण्याची सेवा करण्याचा योग आलाच नाही. मग ते म्हटले महाराज उद्याचा दिवस शेवटची असणारी संधी आहे, मी येतोच. आणि या ठिकाणी या संधीचं सोनं करण्यासाठी उपस्थित असणारे जयराम महाराज सुंदर संबोधनाची साथ या ठिकाणी करत आहेत. तसेच आपल्या दिंडीचे मार्गदर्शक तथा सूत्रसंचालक महारुद्र काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. काय करायचंय, वाजवायच्यात ना सर्वांनी सोबतच वाजवायच्या, नाहीतर मग ते कोणी वाजवल्या कोणी नाही वाजवल्या, समोर ज्यांचं नाव घेतलंय त्यांच्या मनात कितू परंतु यायला नको याकरिता वाजवायच्या, सर्वांनी वाजवायच्या. असो, मला असं वाटतंय या असणाऱ्या दिंडीचं प्रेरणास्थान गुरुवर्य वडील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवर्य वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत. अक्षरशः त्यांच्या प्रकृतीनुसार ते इथं नाही तर आराम करायला पाहिजे होते, परंतु मुलाने केलेलं एवढं मोठं आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानंच हे चालू आहे. परंतु निमित्त मात्राने मी जरी असलो ते निमित्त मात्राचं कौतुक पाहण्याकरता गुरुवर्य वडील अंथरुणामध्ये न राहता स्वतःच्या हाताला स्लाईनची सोय असताना देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी दंडवत प्रणाम. तदनंतर ज्यांनी आपल्याला टेम्पो सेवा दिली असे असणारे आमचे दाजे या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेशजी गजमल पाटील आणि त्यांनाही मनपूर्वक अंतकरणपूर्वक धन्यवाद. त्यांनी 15 दिवस गाडीच्या भाड्याचा कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी आपली गाडी
या दिंडीकरिता उपस्थित करून दिली, वारकऱ्याच्या सेवेमध्ये दिली. तदनंतर आपल्या रथाचे सारथी, ज्यांच्या ट्रॅक्टरची सेवा, आपल्या रथ पंढरपुरापर्यंत माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेल गुडी. आणि अशा पद्धतीने पांडुरंगी मन रंगले, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही जी गुढी आहे, ही गुढी तिथं पोच करण्यासाठी त्या अखिलकोट ब्रह्मांड नाही पंढरीश पांडुरंग परमात्म्याला तिथपर्यंत नेण्यासाठी ज्यांनी असणारं सहकार्य आपल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलं, असे असणारे सारथी ज्ञानेश्वरजी काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी त्यांचं आणि त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी अजय महाराज आहेत, इकडे विजय आहेत. तदनंतर गणू आणि ज्ञानू यांचं नाव झालेलं आहे. आता राहिले मनू आणि धनु. जे आपल्या दिंडीमध्ये आल्याच्या नंतर ज्यांनी गाडीचं सारथ्य केलं, ड्रायव्हिंग केली, असे असणारे मनूभाऊ शेंद्रे. अतिशय कौतुक वाटलं मला. ड्रायव्हर लाईन मधले माणसं काय म्हणतोय ऐकताय तुम्ही सर्वजण? ड्रायव्हर लाईन मधले माणसं. काही जण माळा काढल्याच्या नंतर सांगतात, काय महाराज म्हणलं ना, काय हो माळ होती ना तुम्हाला? हो होती, पण मी ते ड्रायव्हिंग शिकलो ना, मग ड्रायव्हिंग शिकलो त्याच्यामुळे मग काढावं लागेल मला, असं म्हणणारे मी भरपूर पाहिले. परंतु दिंडीच्या ड्रायव्हिंगला, दिंडीच्या गाडीच्या ड्रायव्हर म्हणून आल्याच्या नंतर थोडी का होईना त्यांना, छोटीशी का होईना, दिंडीची संगत प्राप्त झाली. आणि त्या संगतीचा परिणाम शेवटच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, म्हणतो द्वादशीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी माझा भाड्यावरती थांबण्याचा योग आला नाही. आपल्या दिंडीचं नियोजन होण्याच्या अगोदर मी काही मंडळीला शब्द दिले होते की तुमच्याकडे येऊन कीर्तनाची सेवा करल. मग तिकडे जाणं गरजेचं असल्या कारणानं दिंडी सोडून मी त्या ठिकाणी गेलो. असो, त्यानंतर द्वादशीच्या दिवशी मी काय केलं, यांचा भाव ओळखला. आणि त्यांनी ज्या वेळेस विठ्ठल अशा पद्धतीनं ज्या वेळेला मी त्यांच्या तोंडातून ऐकलं, महाराज मला मार घालण्याची इच्छा आहे, त्यावेळेस मला बाकीच्यांच्या केलेल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. बाकीच्यांना मी प्रश्न केले होते. काय प्रश्न केलता? तुमच्या गळ्यातली माळ कुठे हो? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हणे जेव्हापासून ड्रायव्हिंग करायला लागलो तेव्हापासून, म्हणजे ड्रायव्हर लाईन मध्ये आल्यापासून मी माळ काढली, असं म्हणणारे भरपूर ऐकले. परंतु दिंडीच्या सोबत आले महाराज, माळ घालण्याची इच्छा आहे. आणि या शब्दावरती मी त्यांना एका महाराजांकडून, मला नियम सांगायला टाइम नव्हता, माझे नियम जर ऐकले असते तर तुम्ही माळ घालायची कॅन्सल केली असती, म्हणून त्या महाराजांकडून नियम तुम्हाला ऐकवले. माझे नियम लय कडक आहेत. असो, आणि त्यांना त्या ठिकाणी त्या दिवशी माळ त्या ठिकाणी घातली. तेही या ठिकाणी मनोज
शेंद्रे त्यांचे बंधू धनभाऊ शेंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. तदनंतर माझा आवाज नव्हे तर पूर्ण दिंडीचा आवाज तळवड्यापासून ते पंढरपूर पर्यंत प्रत्येक गावामध्ये हरिपाठ असेल, वाटाणी भजन असेल, रस्त्याने चालत असताना प्रत्येक असणाऱ्या वारकऱ्याला ज्यांच्या माध्यमातून आवाज आणि ज्यांचा आवाज ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोच करणारे माझा जीवलग मित्र आमचा भागवत भैया आणि 2 कामं केले बरं. 2 रस्त्याने चालत असताना चोपदारकी करायची आणि दिल्लीमध्ये सिस्टमचंही कार्य पाहायचं. तिथे गेल्यानंतर रोज मिक्सर जोडायचं, बोर्ड लावायचा, सर्वांना चार्जिंग साठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि असणारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर काकडा म्हणण्यासाठी दुसरे असणारे रत्न आपल्या दिंडीमध्ये होते. कोल्हेरकर जाधव महाराज, गंगाधर महाराज जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणी धन्यवाद. तसेच आपल्या दिंडीमध्ये ज्यांनी सुंदरशा स्वयंपाकाची सेवा दिली असे असणारे विष्णू मामा असतील, अनिल मामा वेतन असतील, त्यानंतर अश्कांत मामा गवंडे असतील, भरत मामा असतील, सर्वांचे, त्यानंतर बाबा गवंडे असतील, माऊली गवंडे असतील, सर्वांचे मनपूर्वक अंतःकरणपूर्वक कलश आणि तुलसी, त्यानंतर द्वादशीची पंगत ज्यांची होती असे असणारे अशोकजी गणमल पाटील, ज्यांच्याकडून नाश्ता आरण या गावामध्ये प्राप्त झाला असे असणारे देवराव म्हणजेच बुलबुली मामा, तदनंतर ज्यांची एकादशीची फराळाची पंगत होती असे असणारे काळे सर. तुम्ही म्हणता महाराज कीर्तन सांगायला लागला का नाव घ्यायला लागला? कारण की मला बऱ्याच माणसांनी समजून सांगितलं, बरेच माणसं मला म्हटले महाराज तुमचा एवढा घासा बसलाय, मला म्हणे महाराज तुमचा घासा खूप बसलेला आहे आणि कीर्तन तुम्ही करण्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी कीर्तन द्या. म्हणजे पहिल्या वर्षामध्ये तुम्ही एवढी मोठी क्रांती केली आहे, लोकांनी तुम्ही तुमच्या तोंडाने कसं वर्णन करून सांगणार? म्हणलं क्रांती करायचा काही विषयच नाहीये, माझं कौतुक मी कशाला कोणाकडून करून घेणार आहे. विषय असा आहे, दुसऱ्याचं कीर्तन जर ठेवलं, दुसऱ्या महाराजांचं जरी कीर्तन ठेवलं तर जी वास्तविकता आहे, जे खरोखर यजमानाने दिलेलं प्रेम आहे, ते प्रेम त्यांना व्यक्त करता येणार नाही. चिठ्ठीवरती लिहून देण्यामध्ये, चिठ्ठीवरती वाचून नाव घेण्यामध्ये आणि त्या ठिकाणी स्वाभाविकपणे एखाद्याचं नाव मुखातून निघण्यामध्ये खूप असणारा मोठा फरक असतो. म्हणून मी दुसऱ्या कोणाचं कीर्तन, दुसऱ्या कोण्या महात्म्याचं, कोण्या महाराजांचं कीर्तन न ठेवता सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी हे काल्याचे कीर्तन माझ्याकडे ठेवून घेतलेलं आहे. आपल्या दिंडीमध्ये दुसरे असणारे मृदंगरत्न हातमोडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी राहुटीच्या पैपांसाठी घडणावळ केली असे असणारे आमचे माऊली मामा रोकडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच असणाऱ्या श्रम करणाऱ्या सर्व माता माऊल्यांनी दिंडीमध्ये स्वयंपाक सुंदरसा संपन्न केला, पार पाडला. आजच्या असणाऱ्या पंगतीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं असे असणारे संतोषजी सुराशे मामा आणि सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. उर्वरित अर्धा तासामध्ये, आता 1 वाजलाय, 1:30 वाजता कीर्तन संपन्न होईल आणि 2 वाजेपर्यंत नारळ आभार व्यक्त होतील आणि 2 ला आपल्याला सर्वांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. कारण की कीर्तन सुरुवात करण्यासाठी विशेषतः आभार लाईटवाल्यांचे व्यक्त केले पाहिजेत, सप्तशेंचे. असो या वेळेला का होईना त्यांनी आपल्याला लाईट उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं हे धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद.
त्या ठिकाणी दादाही उपस्थित आहेत. आपल्या दिंडीचे चौकदार बंडू दादा याही ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे मावस भाऊ ज्ञानेश्वर काकडे आणि ज्या ज्या ठिकाणी गाडीला भाडं घेऊन पंढरपूरच्या दिशेने वारकरी घेऊन जात होते, गाडी आहे त्यांच्याकडं, पंढरपूरच्या दिशेने गाडी घेऊन जात असताना वारकऱ्यांसाठी प्रत्येक चक्रीला कधी फराळाचं केळी म्हणून, कधी राजगिरीचे लाडू म्हणा, तिथं आल्यानंतर पण केळी वगैरे फराळाचं घेऊन आले होते. असं सर्वांचंच सहकार्य आहे, सर्वांचं कौतुक करण्यासारखं आहे. असो, आणि या ठिकाणी आपण कीर्तनाला सुरुवात करत आहोत. विठ्ठल अभंग असणारा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुझी संगती झाली आमची निश्चिंते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगून जाईल. काय सांगून जाईल? आपल्या जीवनामध्ये किती गुरु असले पाहिजेत, आपल्या जीवनामध्ये किती गुरु आहेत, आणि आपल्या जीवनामध्ये गुरु नेमकं करून घेतलं कोणाला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये एकतर सर्वात सुरुवातीला आपल्याला जे शिकवतात, यांना नाना म्हणायचं, यांना दादा म्हणायचं, यांना काका म्हणायचं, ह्या वस्तूचं नाव हे आहे, या वस्तूला ते म्हणतात, त्या वस्तूला ते म्हणतात, ते सर्वप्रथम जे असतात ते आपले आई वडील, आपले गुरु असतात. त्यानंतर आपण परमार्थ असणारा करायला निघालो किंवा सामान्य व्यवहार संसार करत असताना संसारामध्ये आपल्याला गुरु भेटतात. पहिले गुरु आपले माता पिता, आपले अपतेष्ट. दुसरे गुरु, दुसरे व्यावहारिक ज्ञान देणारे, ते म्हणजे गुरु. त्यानंतर तिसरे जे असतात परमार्थाची वाटचाल, परमार्थामध्ये कशा पद्धतीने मनुष्यानं आलं पाहिजे आणि परमार्थामध्ये जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं पाहिजे हे शिकवणारे म्हणजे तिसरे कोण? श्री गुरु. कोण? श्री गुरु. त्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरु नावाची व्यक्ती यायला पाहिजे. ती सद्गुरु नावाची व्यक्ती जर येत असेल तर या मनुष्याला ते सद्गुरु म्हणजे फक्त नावाला असतात, आणि सद्गुरु हे नावाला असतात, परंतु त्यांच्या रूपानं तो असणारा परमात्माच त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला असतो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील गुरु, व्यावहारिक ज्ञान देणारे गुरु, तिसऱ्या क्रमांकाला श्री गुरु जे परमार्थाची वाटचाल करून देतात, आणि चौथ्या असणाऱ्या क्रमांकाला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते म्हणजे सद्गुरु. सद्गुरु प्राप्त झाले की त्यांची सरली धार झाला सपोर. आणि अशा पद्धतीनं आपला असणारा जो हा चालत असलेला काय आहे? विश्वस्वप्नीचा हा धांदा, अविद्येची अनिदा. विश्वस्वप्नीचा हा धांदा. माझे ज्ञानोबा म्हणतात या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर मनुष्यानं काय केलं पाहिजे तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी मोक्ष नामक पुरुषार्थासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तो मोक्ष नामक पुरुषार्थ प्राप्त करून देण्यासाठी त्या ठिकाणी श्री गुरु, सामान्य गुरु किंवा आई वडील आपल्याला मदत करत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला करावे लागतात ते सद्गुरु. विठ्ठला 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 किती गोडे बाळ आली
मागितलं पण नाही, नुसतं बघत होती माझ्याकडे. असेच असणारे संस्कार असले पाहिजेत. काही काय करतात माहिती, कीर्तनात येतात महाराज धोतर वाढतात निघून जातात. हा, जोपर्यंत तिला मी हाताने दिलं नाही पाणी तोपर्यंत ती माझ्याकडे नुसतं बघत होती. पाणी प्यायचं तिला. असो, जोपर्यंत या मनुष्याची आणि सद्गुरूंची भेट होत नाही तोपर्यंत हा असणारा मनुष्य कसा आहे तर बद्ध अवस्थेला प्राप्त झालेला आहे. बद्ध अवस्थेमधून मुमुक्षत्व ज्यावेळेला प्राप्त होईल, मुमुक्षत्व प्राप्त झालं की सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात आणि सद्गुरूंनी त्या ठिकाणी अनुग्रह केला, अनुग्रह दिला की मग ह्या असणाऱ्या मुमुक्षत्व जीवाचा त्या ठिकाणी साधक होण्याकरता वेळ लागत नाही आणि साधक अवस्था प्राप्त झाली की त्या ठिकाणी काय होतं, आनंद रे आजी आनंद रे. सद्गुरु सांगतो मी तुम्हाला, सद्गुरु म्हणजे सामान्य गुरु नाही. सद्गुरु म्हणजे साक्षात असणारा तो देव आपल्यासाठी येत असतो. मला सांगा, देवाला येण्यासाठी एकतर आपल्याला हा विषय बोलून गेलो असेल मी मागच्या पण कीर्तनामध्ये, ओघात आलाय म्हणून बोलतो. देव आपल्यासाठी येण्याकरिता आपल्याला एकतर दुर्जन व्हावं लागेल. तुम्हाला महाराजांचे भोळे संपले काय? एकतर दुर्जन व्हावं लागेल, कट्टर दुश्मन व्हावं लागेल, दुर्जन व्हावं लागेल, राक्षस वृत्तीचं व्हावं लागेल. त्यावेळेला आपल्यासाठी देव येईल. नसता आपल्याला सज्जन म्हणजे भगवंताचा भक्त व्हावा लागेल. मी सांगत नाही. मग भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, पायापासी दुर्जनासी साठी देव येतो. नसता दुर्जनाचा संवार करण्याकरता देव येतो. अगोदर मी तुम्हाला बोलून गेलो, एकतर आपल्याला सज्जन व्हावं लागेल, नसता आपल्याला दुर्जन व्हावं लागेल. त्यावेळेला देव येतो. मग आपण मला सांगा, इथं बसलेले आपण किती जण सज्जन आहेत? वारी करून आलो आपण. वारी किती जण सज्जन आहेत? वर हात करा. मी नाही करीत. बापरे, एवढे मोठे सज्जन आहेत. आता कसं करावं? कीर्तन करावं का नगर? बर जाऊ द्या. सज्जन काय विचारलं मी आता? बर चल जाऊ द्या. आपल्यापैकी मग सज्जन नाही म्हणता तुम्ही, सज्जनासाठी वर हात करायला तयार नाही कोणी. मग सांगा मला, इथं बसले किती जण दुर्जन आहेत? दुर्जन आहे नाही? ते दोघं खाली उतरून द्या वाटते. मग काय करायचं आता? सज्जनही नाही, दुर्जनही नाही. मग देवाला तर एकतर सज्जना करता यावं लागतं, दुसरी गोष्ट दुर्जना करता यावं लागतं. आपण सज्जनात मोडत नाहीत, आपण दुर्जनात मोडत नाहीत. मग आपल्यासाठी देव कसा येईल? आपल्यासाठी देव येतो, त्याला यावाच लागेल. आणि तो कोणाच्या रूपात येतो माहितीये का? तर तो येतो श्री गुरूंच्या रूपामध्ये. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये तुकोबारा वर्णन करत असताना म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम
माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, प्रिय देह भाव पुरवी वासना. त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या श्री गुरूंचा, माझ्या सद्गुरूंचा मला एवढा विश्वास आहे, जी जी अंतःकरणामध्ये वासना आली, वासनामध्ये इच्छा आली, जे जे भाव अंतःकरणात प्रगट होत होते ते असणारे सर्व माझ्या असणाऱ्या देवाने माझे तरी किमान पूर्ण केलेले आहेत. कारण की करता त्या ठिकाणी काय पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. सद्गुरूच्या रूपानं तो देव येत असतो, साधू संत महात्म्याच्या रूपानं तो देव येत असतो. म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज एवढंच बोलतो आणि त्या ठिकाणी अभंगामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री कृष्ण परमात्मा माझा कृष्ण कन्हैया या असणाऱ्या भगवान कृष्णाच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर गोपाळांचं मनोगत जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या अभंगामध्ये त्या ठिकाणी लेखणीतून अभंगामध्ये उतरवतात. ते म्हणतात, देवा हे भगवंता कन्हैया कृष्णा लाला, हे गोपाला, तुझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर, तुझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर देवा माझी असणारी निश्चिंती झाली आणि जे त्या ठिकाणी डोळ्याने पाहिलं सुद्धा नव्हतं रे देवा ते आम्हाला प्राप्त झालं. ज्या वस्तू देवा डोळ्यानं दिसत नाही, ज्या वस्तू डोळ्यानं दिसत नाही त्या वस्तू प्राप्त करून देणारा देव असतो. म्हणजेच सद्गुरु जे दिसत नाही ते दाखवत असतात. विठाला आणि म्हणून त्या ठिकाणी गोपाळाच्या रूपामध्ये तुकोबराय म्हणतात, देवा तुझी संगती झाली आमची निश्चिंते, नाही देखील नेते मिळे. तुझ्या संगतीत आल्याच्या नंतर जे पाहायला मिळालं नाही ते असणार खायला मिळालं देवा, ते असणार अनुभवायला मिळालं देवा. आणि झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भोगही प्राप्त झाले आणि सुखाचा सोहळाही प्राप्त झाला. देवाच्या संगतीत गेल्यानंतर गोपाळांची अवस्था आहे. त्यानंतर देवा देव म्हणतात, कृष्ण कन्हैया म्हणतात, कृष्ण कन्हैया म्हणतात, अरे गोपाळांनो तुमच्या घरी खाण्याकरता काही नाही. त्यावेळेस सांगितलं, कृष्ण कन्हैयाला सांगितलं, देवा आमच्या घरी काय आहे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर. घरी म्हणले आसार आहे, आसार. आसार म्हणजे ताक आहे म्हणजे घरी. आणि किती आहे, फक्त सरोवर. सरोवर केवढं असतं, तळे एवढं. घरी ताकाचं तळ आहे, परंतु या ठिकाणी नवनीताचे पूर. नवनीताचे पूर म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी माखन आहे, या ठिकाणी लोणी आहे, नाही आहे म्हणजे सर्व साराच सार आहे आणि ते तुझ्या संगतीत आल्याच्या नंतर मला प्राप्त होतंय असं त्या ठिकाणी म्हणतात. तदनंतर सांगतात, भगवंता हे प्राप्त झाल्याच्या नंतर
आता तू आम्हाला हाणलं, मारलं, पळून लावलं, हाकलून जरी दिलं तरी आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही. ते म्हणजे कसं? तुका म्हणे आता नवजो दवडिता, हाकलून जरी लावलं, पळून जरी लावलं तरी आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही, असा शब्दच्या सरळ भावार्थ विठाला. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचा श्रावण मासामध्ये आणि जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्याच्या नंतर सुशोभित आहे दिशा, आनंद नर नारी शेषा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कसा झाला तर त्या ठिकाणी रात्रीची वेळ होती, 12 वाजलेले होते. आणि रात्री 12 वाजता या असणाऱ्या अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक साक्षात विष्णू परमात्मा श्रीकृष्ण रूपानं अवतारा करता आले. आणि त्या ठिकाणी यशोदा मैयाकडे नेण्याचं प्रयोजन चालू होतं. देवकी मातेच्या उदरी त्या ठिकाणी येण्याचं निमित्त केलं होतं. आणि आता रात्रीची वेळ होती, कारागृहामध्ये जन्म भगवान परमात्म्याचा झाला. आणि पहिल्या तीराला त्या ठिकाणी नेलं. पहिल्या तीराला घेऊन गेले. कसं गेले तर टोपलीमध्ये टाकलं, म्हणजे एका डालीमध्ये टाकलं. आणि यमुना मैयाच्या त्या आनंदाचं भरत ज्या मैयाला आलं होतं अशी असणारी यमुना मैया, ज्या यमुना मैयाचं पाणी अतिशय काळं आहे अशी असणारी यमुना मैया, त्या असणाऱ्या यमुना मैयाच्या अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठाला श्रीकृष्ण परमात्म्याला टोपलीमध्ये घेऊन निघालेले वसुदेवजी. आणि जात होते, पाणी असणारं वरती 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 येत होतं, गळ्यापर्यंत पाणी, तोंडात पाणी जायला लागलं. श्रीकृष्ण परमात्म्यानं पुढ चालला अचाट, त्यासिला विला अंगुष्ठ, आपल्या पायाचा अंगठा त्या पाण्याला लावला. यमुना मैयाला दर्शन दिलं. दुभंगल्या गेली यमुना मैया, पहिलं तीराला गेले. आणि यशोदा मैयाच्या असणाऱ्या जवळ श्रीकृष्ण कन्हैयाला ठेवलं. तिथं असणारी माया होती, त्या मायेला घेतलं आणि मायेला टोपलीत घालून परत असणार कंसाच्या असणाऱ्या त्या महालामध्ये, त्या बंदीशाळेमध्ये आले. कोण? वसुदेवजी. आणि वसुदेवजी बंदीशाळेमध्ये आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या मायेनं ओरडा करायला सुरुवात केली. मोठमोठ्याने त्या ठिकाणी रडू लागली. एवढ्यामध्ये कंस आला. पाहिलं, 8वा जन्माला आला, माझा काळ जन्माला आला. 8वा नव्हता तर असणारी मुलगी होती. ही असणारी भगवंताच्या अगोदर प्रगट झाली, जिला आदी माया असं म्हटलं जातं. आणि या असणाऱ्या आदी मायेला धरलं, पायाला धरलं, गार 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 फिरवलं आणि भिंतीवरती आपटणार. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी ती प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली बाबाने, अनादि निर्गुण प्रगटली बाबाने. आणि अशा पद्धतीने आधी माया प्रकट झाली. आणि ती म्हणू लागली, तुझं लागीवधी उपजला मज आधी. तो गोकुळात आहे असं सांगितलं. आणि तो गोकुळात आहे असं सांगितल्याच्या नंतर त्याला मारण्याकरता पाठवले. कुणी? कंस मामानं. त्याला मारण्याकरता त्याला माझा काळा येणार, मग त्याला मारलं पाहिजे. तो काळ मोठा होण्या अगोदर त्या ठिकाणी नष्ट केला पाहिजे. या असणाऱ्या उद्देशानं कंस मामानं त्याला मारण्याकरता अनेक दैत्य पाठवले. त्याच्या अगोदर सांगून जाईन मी तुम्हाला, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले ना, त्या प्रगट झाल्याचा आनंदोत्सव, एवढा आनंदोत्सव चालू होता. कसा चालू होता?
किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद यमुनेच्या काठी गोविंद पैंजन तर तरली राजस सुकुमार मधुनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाचे उटी आज असणारा राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया असा असणारा माझा परमात्मा प्रगट झाला आणि प्रगट झालेल्या भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी दहीहंडीचं काय नियोजन समोर घ्यायचा असो हा त्या ठिकाणी परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्यांना पाहण्याकरता अतिशय गर्दी झाली एवढी गर्दी झाली जनाबाई त्याचं वर्णन करत असताना म्हणतात नंदा घरी झाली दाटी काय वाटता ती शुंठ वडी मला वाटतं आता पुढचे ध्यानात येईल उत्तरार्ध पूर्वार्ध ध्यानात येणार उत्तरार्ध ध्यानात येईल काय झालं दिल्लीचं नेतृत्व करता करता यांच्यावरती डोळ आला असो काय गेले काकडे नाही बसा पण सांगा मला काय ते पुढं मान्य का वान घेऊन आतात वान घेऊन
घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी. मी तोंडी विचारत होतो, तुम्ही प्रमाणात उत्तर दिलं, धन्यवाद. असो, नंदा घरी झाली दाटी. किती दाटी झाली ऐकता तुम्ही सर्वजण? एवढी दाटी झाली. सर्व असणाऱ्या गोकुळ वृंदावनातील गोपिका गोवळणी सर्वच्या सर्व या कृष्ण कन्हैयाला पाहण्याकरता आल्या होत्या. कारण की या असणाऱ्या जोडप्याला अनेक दिवसानंतर मुलगा झाला होता. सर्वांनी व्रत धारण केलं. यशोदा आणि नंद राजाला मुलगा झाला तर आम्ही अशा असणाऱ्या व्रताचं पालन करू. आणि ते व्रत त्या ठिकाणी केलं. त्याचं फळ सर्वांना वाटत होतं. मी उपवास धरला म्हणून यांना पुत्र प्राप्ती झाली. सर्वांना आनंद झाला होता. सर्वांना ते बाळ पाहावंसं वाटत होतं. आणि ते बाळ पाहण्याकरिता बेस हे बाळ पाहण्याकरिता त्या ठिकाणी असं अंगणामध्ये भगवंताला टाकलेलं आहे. आणि सर्वच्या सर्व गवळणी अवताली भोवताली त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. ऐका तुम्ही सर्वजण, त्या ठिकाणी अवताली भोवताली सर्व गोपिका जमलेल्या आहेत. आणि त्या असणाऱ्या गोपिका भगवान परमात्म्याला पाहत होत्या. एक असणारी गवळण अशी होती, एक असणारी अशी गवळण होती. त्या गवळणीला जाण्याकरता झाला उशीर. कुठं? भगवंताला पाहायला जाण्याकरता उशीर झाला. आणि जसं राधाकिशन महाराजांना इकडे यायला उशीर झाला तस त्या गवळणीला जाण्यासाठी झाला उशीर. कुठं? भगवंताची भेट घेण्याकरता. आणि जाण्याकरता उशीर झाल्याच्या नंतर त्या गवळणीला एक प्रॉब्लेमही होता. काय? तिची उंची असणारी छोटी होती. किती होती? 3.5 फूट. आणि एवढीशी असणारी गवळण निघाली भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी निघली असताना तिने अशा टाचावर करून पाहायचा प्रयत्न केला. चौकून भगवंताला गवळणीनं रिंगण घातलं होतं. कुणी घुसू देत नव्हतं. कुणी लगेच कोपर किडे हाणायच. होय माग आम्ही कशाला उभाय, होय माग आम्ही कशाला उभाय. जसं आपल्या दिंडीतल्या साखळीनं बाकीच्या दिंडीला बीड जिल्ह्याचं नाव रोशन करून दाखवलं. हा, जे दिंडीत होते त्यांना कळलं काय आहे. टाळ्या वाजवू येतो चहा पिऊन. असो, काय झालं? दिंडी पूर्ण दिंडी अशी साखळीमध्ये घेतली. साखळीमध्ये चौकोन तरुण मंडळी होते, मध्ये चालणारे बाई माणसं होते, म्हणजे महिला मंडळात चलत होतं. बरोबर की नाही? हा. आणि चलत असल्या कारणाने त्यांना सुरक्षा कवच म्हणून आपली साखळी होती. आणि साखळीवाल्यांनी एवढं काय जबरदस्त असणारी चोपदारकी केली. त्यांनी काय केलं? तस या गवळणीला आतल्या गवळणीनं आतच येऊ दिलं नाही. काय केलं? म्हणलं हा एवढीशी गावं यायला आवश्यक नव्हते. आणि आता कशाला? मध्ये कृष्ण पाहायला येते त्याच्यामुळं केलं. पाठीमागे राहिली बिचारी. अशा टाचावर करून पाहायचा प्रयत्न केला. तिची नजर परत येऊ नाही ना. नजरच पुराणा गवळणीची. मग खालून सर्वाच्या पायाच्या मधून घुसण्याचा प्रयत्न केला. गवळणी त्या घुसू देतील नाही. मग घुसू दिलं नाही. तरी देखील नाही घुसता आलं. तरी देखील नाही पाहता आला भगवान परमात्मा. तिने आयडिया केली. काय? तुम्ही आता डोकं लावलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं असं? तुम्ही सांगा बरं, तुम्ही काय केलं असतं तिच्या जागेवर असतात. तिचे मालक असणारे उंच पुरे होते. एवढे उंच होते. ती 3.5 फूट, मालक 7 फूट. हा, 7 फूट मालक होते. बरं का रावसाहेब मामा? 7 फूट. हा, 7 फूट मालक होते. त्या गवळणीने विचार केला, आता आपल्याला यांची मदत घेतल्याशिवाय पर्याय म्हणा नाही. हा, पर्याय तुम्ही बोलणार नाही तर कीर्तन होणार म्हणा नाही. हा हा, असो त्या ठिकाणी मालकाची मदत घ्यायची म्हणून आवाज द्यायच्या ऐवजी नुसतं त्या ठिकाणी बघितला आणि ओ काय केलं? काय केलं? नुसतं एक बोट आले ना धावतच. महिला मंडळ किचन मध्ये असावं आणि किती मोठे पाहुणे आले नसाव घरी,
किचन मधून कधी नुसतं होय हो असं जर केलं लगेच असणारा तो 4 माणसामध्ये रुबाबदार मिशा फिरत फिरणारा मनुष्य कुठे येतो किचन मध्ये येतो. कशी ताकद ह्या बोटाची ताकद तस त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गोळणीनं हे बोट आणि हो असं केलं आले ते 7.5 फुटावले आले ना म्हणजे काय पाहिजे बसा बसले ना आणि मग बसल्याच्या नंतर यांनी यांचं आसन मांडलं त्यांच्या खांद्यावर. कुठं बसल्या त्या गोळणीनं स्वतः त्या असणाऱ्या यांच्या खांद्यावरती बसल्या. जशा खांद्यावरती बसल्या म्हणजे आता उठा. जसा असणारा तो नवरा उठला ते 7 फूट आणि हे 3.5 फूट किती झाले 10.5 फूट आणि सर्वात उंच ठिकाणी गेली कोण गोबळण आणि उंच ठिकाणी गेली आणि मग तिला तो कोण दिसला तर भगवान परमात्मा दिसला आणि ती बोलती झाली काय म्हणते पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद देव देव मन देव मन देव दिले मन देव देव मन देव मन देव दिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद. आणि मग ती गवळण काय म्हणली पाहिला पाहिला नंदाचा नंद तेने वेदिले म्हण तेने वेदिले म्हण तेने वेदिले म्हण. त्यानं माझं मन असणार वेधून घेतलं म्हणून मी असणार त्याच्या भगवंताच्या दर्शनाची एवढी आस करून होते. मग मला माझ्या नवऱ्याच्या खांद्यावरती बसावं लागलं. त्यावेळेला मला तो देव काय 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 त्यावेळेला मला तो देव मनाला दिसला. मग तुम्हाला देव पाहायचाय का महिला मंडळ देव पाहायचा मालकाला म्हणा जाऊ या कसा त्यांच्या खांद्यावरती बसायचं नाही ती स्कूटी देव एका टायमाला तुम्हाला आठवले माझं नाव दीपक म्हणू नका. कोणत्या नवऱ्याच्या खांद्यावरती बसायचंय ऐका आपला हे माझं ते माझं हे मी केलं ते मी केलं हे असणारा अहंकारामध्ये आपण जगतो ना त्या अहंकार रूपी नवऱ्याच्या असणाऱ्या मनगुटावरती बसा. त्या अहंकाराला खाली दाबा आणि त्या अहंकाराच्या मनगुटावरती बसा. निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी देव प्राप्त झाल्याशिवाय देव दिसल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने त्या भगवान परमात्म्याला पाहिलं. एवढा दृष्टांत सांगतो मी. श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये एवढे गोड असणारे प्रसंग सांगण्यासारखे आहेत. परंतु आता 1:45 वाजत आलेले आहेत. 1:30ची मी बोली केली होती परंतु या दृष्टांत सांगण्याच्या हा असणारा दृष्टांत सांगण्याच्या कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र एवढं अलौकिक चरित्र आहे की ते चरित्र ऐकत असताना आणि ते चरित्र सांगत असताना कधी वेळ निघून जातो. कशा पद्धतीने आपलं जीवन चाललंय काय 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 घेणं देणं नाही काही आठवत नाही. ऐकणारालाही नाही आणि सांगणारालाही नाही. त्या ठिकाणी कसा वेळ निघून गेला मलाही कळालं नाही. असो या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडं मोठे झाले. त्यांनी चोऱ्या केल्या. कोणकोणत्या चोऱ्या केल्या तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत दावे ध्याने रांगत रंगणी 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 रंगनाथ देखी लागत रंगणी रंगनाथ सोम्या देखी लागत तळवे तळ हात रंगणी रंगनाथ सोम्या देखी लागत रंगणी रंगनाथ सोम्या देखी लागत
वय सांग आले कृष्णाची मागे तुले एले व श्री रंगे नवनीत भक्ती एले माझे तळताय हात ते किले तळताय हात ते किले रंगनी 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 मोठा झाला भगवान परमात्मा आणि तो असणारा गवळणीने पाहिला गवळणच्या शबंतीबाई सांगे आले कृष्णाची नी मागे येणे येणे व श्री रंगे नवनीत भक्ती आले माझे आणि अशा पद्धतीने चोरी केली चित्ताची चोरी केली होती क्रोधाची आरगळा दंभाचा डेरा फोडीला डेरा फोडीला दंभाचा अशा पद्धतीनं भगवान परमात्म्यानं 27 सवंगडी निर्माण केले 27 सवंगडी म्हणजे कोण आगासूर बकासूर धेनुकासूर कालिया हे म्हणजे कोण आहेत तर या असणाऱ्या देहामध्ये अंतःकरण ध्यास देह ध्यास ही सर्वच्या सर्व एक 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 भगवान परमात्म्यानं मारावे आणि शेवटी कंसापर्यंत जावं श्रीमद भागवत महापुराण कथेच्या माध्यमातून हे चिंतन खूप सुंदर साहित्य येतं मला वाटतं तिकडे चपात्या मोहण्या चालू येतं त्याच्यामुळे तुमचं लक्ष तिकडे आहे का तुम्हीच केल्यात ना चपात्या इकडे ठेवा ना लक्ष माझं असे मी काय पाठ करून कीर्तन करणारा बाबा नाहीये तुमच्या डोळ्यातून जशी श्रद्धा निघते तुमची आस अपेक्षा तुमच्या डोळ्यातून मला जेवढी वाटते ऐकण्याची क्षमता तुमच्या डोळ्यावरून मला कळते तेवढंच मी सांगत असतो एक्स्ट्रा सांगण्यात डोकं लावत कारण की माझ्यात भरपूर आहे भगवंतानं आणि श्रीगुरूंनी सद्गुरूंनी दिलेलं परंतु ते केव्हा निघतं बाहेर माहितीये का जर तुमची तीक्ष्ण नजर माझ्याकडे असेल तुमच्या नजरेमध्ये जर आणखी भूक असेल आणखी ऐकायची इच्छा असेल तर अवश्यपणे ते असणार तुमच्यापर्यंत पोहोचतंय असो तुमचं सगळं तुम्हाला तारीख कोण दिली आहे की नाही काल्याचा प्रसादित पर्यंत येईपर्यंत कीर्तनामध्ये कुठलाही बदल करू नका असं प्रेरणास्थान असणारे गुरुवारी वडील त्यांचं सांगणं होतं आता काल्याचा प्रसादित आलाय आपण आता विठोबा रखुमाई करणार आहोत हरी हरी विठोबा सर्वांनी तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे अभंग फक्त निमित्त मात्र निवडला होता मला सर्वांचे आभार व्यक्त करायचे होते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं एक असणारं दृष्टांत चिंतन सांगायचं होतं आणि विशेष म्हणजे आपण काल्याचा प्रसंग काला म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देणार आहे आणि आपण थांबण्याचा प्रयत्न करू नव्हे नंतर थांबू काला म्हणजे नेमका काय काला म्हणजे दही आणि लाही म्हणजे काला नाही काय दही आणि लाही म्हणजे काला नाही जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य म्हणजे काला आहे तुम्ही म्हणता जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य कसं होतं सांगून जाईन मी तुम्हाला कसं होतं दही आणि लाही हे फक्त आपल्याला दिसण्याकरता आहे दह्याचं सांगू तुम्हाला आणि लाहीचं सांगू तुम्हाला काय असतं महत्व तुम्ही म्हणता आधी म्हटला तर दही लाही म्हणजे काला नाही आणि परत म्हणतो दह्याचं आणि लहीचं महत्व सांगू का आता मीच प्रश्न उपस्थित करणार आणि त्याची समाधानही मीच करणार ऐका ऐका शंका निर्माण करायची आणि त्या शंकेचं समाधानही करायचं यालाच काला असं म्हणावं कारण की
जीव ब्रह्म ऐक्य हे काल आहे. लाहीच सांगू तुम्हाला, ऐका. तांदूळ आहेत, त्या तांदळापासून काय होतं, काय होते, लई तयार होते. दोन असणाऱ्या मुठी भरून तांदूळ आहेत. या हातातली मूठ भरून तांदूळ आहे, या हातामध्ये मूठभर तांदूळ आहेत. या हातातले जे तांदूळ आहेत ते भाजले, त्याच्या लाह्या बनवल्या आणि त्या लाह्या परत हातात घेतल्या. या हातातले घेतले, दोन्ही असणारे एका वाफ्यामध्ये मुरमुरे पेरायचे आणि एका वाफ्यामध्ये तांदूळ पेरायचे. कोणत्याला जास्त पीक येणार, मुरमुऱ्याला? शेतकरीत ना आपण कोणत्याला येणार, शाबूत तांदूळाला येणार का मुरमुऱ्याला पीक येणार? हा, तांदळाला येईन का मुरमुऱ्याला? तांदळाला येईन ना. मग आणखी एक सांगून जातो तुम्हाला. आता आपल्याकडे दूध आहे, दूध. या हातामध्ये दूध आहे, या हातामध्ये दुधाची कॅन आहे. या हातातल्या दुधाची कॅन जी आहे ती आपण बाजूला ठेवू. या हातातली जी दुधाची कॅन आहे त्या कॅन मध्ये आपण थोडस विरजण घालायचं. 2 दिवस वाट पाहायची. 2 दिवसापर्यंत हे दूध तापून व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर 2 दिवसानंतर ते विरजण घातलेलं आणि हे खराब होऊन गेलं, फुटलं, त्याचा वास यायला लागला, या काळ्या झाल्या, म्हणून हे फेकून दिलं. उरलं कोणतं दूध, या हातामधलं, ज्याच्यामध्ये आपण विरजण घातलं होतं. आता त्याचं काय झालं असेल, दही झालं असेल ना. मग ते दही अगोदर काय होतं, दूध होतं. मग त्या दुधाचा चहा करायला 2 दिवसापूर्वी जमत होता, परंतु आता जमतोय का, नाही जमत. मग मी दह्याचं आणि लाहीचं महत्व सांगतोय. जसं दुधाचं दह्यात रूपांतर झालं की पुन्हा असणार पाठीमागची प्रक्रिया होत नाही. तांदळाचं लाहीत रूपांतर झालं की ते उगत नाही. त्याला प्रमाण सांगन मी साधू संत महात्म्याचं. बीज बाजूने केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. त्या ठिकाणी पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम पूर्णमते. आणि आदि जगद्गुरु शंकराचार्यजी म्हणतात, काय म्हणतात, भगवान गोविंदाला भजा. कारण की ए मूढमती, ए मूर्ख बुद्धीच्या माणसा, भगवान परमात्म्याला भज. या बुद्धीला मूर्ख म्हटले. आणि या जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर आपण भाजल्या गेलं पाहिजे लही सारखं. आणि लही सारखं भाजलो की काय होतं, आपल्या हे जीवनाचा काला होतो, आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं. पुन्हा जन्माला येणे नाही आणि पुन्हा मरणेही नाही, अशी अवस्था प्राप्त होणे म्हणजेच काला आहे. विठ्ठल आता सर्वांनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं आहे आणि कीर्तन संपन्न होईल. तुले रे हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, नाम विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग 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 हे पांडुरंग 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 तुरे रे कारा विठ्ठल पांडुरंग, तुरे हरी कारा विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल
तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भाऊ सुखाचे सोहळे. या ठिकाणी अभंगावरती तर काहीच बोललो नाही, फक्त अभंगाचा सरळ शब्दशः भावार्थ तुम्हाला सांगितला. पंढर म्हणजे स्वतःच करतो स्वतः करतो असं नाही, भगवंताची कृपा पाहिली मोठी माझ्यावरती. भगवंताच्या आशीर्वादानं कृपेने मी फक्त आईशी चंद्रभागा या शब्दावरती पंढरपूरमध्ये 2 ठिकाणी कीर्तन केले. किती 2 ठिकाणी गेलो होतो मी कीर्तनाला. अभंग घेतला, उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, आईशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देवकोटे, आईशी चंद्रभागा या शब्दावरतीच मी 2 जागेवरती म्हणजे अभंग त्या ठिकाणी खूप मोठा हे सोडवण्याकरता भगवंताची कृपा झाली आणि ही इमारत असणारी फळाला आली. श्री गुरु सद्गुरूंची कृपा झाली आणि ही इमारत त्या ठिकाणी फळाला आलेली आहे. तरी त्या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्यांच्या सद्गुरूंच्या पांडुरंग परमात्म्याच्या सदसंतांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते सज्जन आई बापांच्या चरणी त्या ठिकाणी काय करा तर झालेली सेवा समर्पित करून घ्या. असो आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. यानंतर काय होईल तर आपले मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, पुरे रे पुरे रे देवा पुरी गुंतले, करा नागुरचा दिला अधिकार व्यापुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा, ज्ञानदेव तुका. झाले समाधान तुमचे देखील. या कार्याचे मानकरी श्रीराम मंदिरे संस्थान तलवाडा, नवाब महाराज गिरी, कचरू महाराज गुरुंडे, दीपक महाराज गुरुंडे, विनयकरी दिल्लीतले सर्व स्वयंसेवक यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. श्रीराम संस्थानचे विश्वस्त तलवाड्याचे कोणी आले असेल तर त्यांना विनंती आपण समोरती यायचं आहे. श्रीराम मंदिर संस्थान तलवाड्याचे कोणी संस्थापक आले असतील त्यांना विनंती आपण समोरती यायचं आहे. नवनाथ महाराज गिरी, कचरू महाराज गुरुंडे, विनयकरी दिल्लीचे सर्व स्वयंसेवक सर्वांना आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या सर्वांच्या हातामध्ये जे काही असेल ते सर्वांनी अशा पद्धतीने हलवायचं आहे. का कशासाठी काय कारण, काल्याची मिशे देव जळी झाले मासे, वैकुंठावरून स्वर्गातून देवता मासे होऊन आले होते. श्रीकृष्ण परमात्म्याने ज्यावेळेला काला केला होता, काय ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने वाळवंटामध्ये काला केला होता त्यावेळेला देव मासे होऊन आले होते. मग या देवांना देखील अधिकार नाही हा काला खाण्याचा, तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. पण त्या देवांना वाकुल दाखायचा अधिकार आपल्याला संतांनी प्राप्त करून दिलाय. वाकुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखवू. आपल्यापेक्षा जे वरच्या म्हणजे उत्तम लोकात राहतात त्या सर्वांना वाकुल दाखवायचं आहे. कशा पद्धतीने वाकुल दाखवायचं आहे प्रत्येक कृत्य मी करणार, तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे करायचे आहे. हरे तुकाराम 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 तुकाराम. इकडे बघा ना, इकडे पाहता सर्वजण तुकाराम 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 तुकाराम. देवाधिकांनो तुम्हाला हा अधिकार नाही आहे काला खाण्याचा.
तुकाराम 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 ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव भगवान की जय तुकाराम 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 कंठी धरिला कृष्ण मने अवघाजने प्रकाश संभवया ब्रह्मादिका उत्तम लोका संभ्रम मनी भूमंडळे आम्ही वळी विरगडे वैष्णवनिका संभ्रम झाले समाधान तुमचे देखील आज वाईट पण येते सापडले तुका म्हणे भोग दिला निवारिला करून आरती राखावा वाढो सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाढेताळी भासाने जवळी प्रेम आरती गोविंदा देव क्रोडा आणि मका वाळीते परमानंदा म्हणे केशवा तेल कोणी राये लोक युगे 28 विठवरे भावा उभारा काढा बेटी परब्रह्माला चर्चिवारी माहुदर जगा देव देव जय पांडुरंगा रमाई वल शिवाला करा करे वणगटे काशी पितांबर कत्रुल लाट देव नित्य बेटी गवा हनुमंत पुरवराती जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभराई सबल्लभ भावे शिवलका जय देव आषाढी कार्तिकी भक्ती जनयती चंद्रभागे मध्ये स्नान कर दर्शन रामात्र जयामुळे मुक्ती केशवासी नामदेव मायवा भारती जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभराई सबल्लभ भावे शिवलका जय देव आरती ज्ञान राजा महाकेवल जेजा सेवकी साधू संत मोठो भजला माझा आरती ज्ञान राजा ज्ञान जोगी भीताने नाथ गोडिया भजनार पांडुरंग नाव ठेवले नाही आरती ज्ञान राजा महाकेवल जेजा सेवकी साधू संत मोठो भजला माझा आरती ज्ञान राजा सकटमिया बोले विश्वब्रह्माची केले रामजनार्दनी सकटमिले आरती ज्ञान राजा आठवल जेजा सेवकी साधू संत मनो भजला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सततानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे बाबागी आग करतिले तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सततानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुझ्या तुलनेचे ब्रह्म तुकाचे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सततानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा घालेन टांगण वजीन चरण डोळ्यान बाजीन रूप
अनंत भोजन भाविवारे नमने नमा तुझाल रखमाय डोबा रखमाय झाल रखमाय डोबा रखमाय श्री आनंद मधुसूदन पद्मनाभा नारायणा देवादी देव कृपाळवादी केशवा सदा शिवा सदरूपा विश्वंबरा करुणाध्वजा करुणाकरा क्षीरसागरा शेषसेना कमलनयना कमलापती कामिनी वहना मदन मूर्ती तारका धरेच्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाळे सगुणा निर्गुणा जगन्मित्या जगजीवना देव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण तुकाला लोकांगणी मजतावदावादी चरणी करतसे विनवणी बहुवंदनी सोडवा सदा शिवा सर्व विठाल रखमाय ठोबा रखमाय स्वामी माझे जन्मोजन्मी तुझा दास वारी चुकवणे रे हरी संत संगे सर्व भक्त प्रेमाचा पंढरीचा वार वारी चुकवणे रे हरी तुका मागे हे चिदान पंढरीचा वारी चुकवणे रे हरी अकल्पा शिवाविता सगळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नो कुणी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न माझे लागो या विष्णुदासा भाविकाचे कल्पनेची बाधा नो कुणी काळी ही संत मंडळी सुखी असो रामा म्हणे तया असावे कल्याण जामकी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कुणी काळी ही संत मंडळी सुखी मागणे ते एक तुझा प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निर्वियाची मदत अनेक तुझे काय न माग तुका म्हणे आता उधार मज ठेवे पाय संता या संतास निर्वियाची अनेक मदत तुझे काय न माग ज्ञानदेव तुकाराम ऐका एक होते ते त्याला एक हॅलो इकडे इकडे ऐका ज्या असणाऱ्या भाविकांकडून आपल्या दिंडीसाठी विशेष सहकार्य राहुटी सौजन्य आणि सर्वच असणाऱ्या सेवा प्राप्त झालेल्या आहेत त्यांचा सन्मान